विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि याच प्रकरणी दोघांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आमदारांची परदेशवारी करणाऱ्या कंपनीकडे पैसे मागण्यात आले आणि नार्वेकर यांच्या नावाने फोनवरून पैशांची मागणी करण्यात आली आहे। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाने पैशांची मागणी करण्यात आलेली आहे। आमदारांची परदेशवारी करणाऱ्या कंपनीकडे पैशांची मागणी करण्यात आली आणि फोनवरून नार्वेकरांच्या नावाने हे पैसे मागण्यात आले। या प्रकरणी दोघांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ओम, राहुल नार्वेकरांच्या नावाने आता ही फसवणुकीचा हा प्रकार समोर आलाय, दोघांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला, काय अधिकची माहिती आहे? ज्याप्रमाणे विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना परदेशवारी घडवण्याचं कंत्राट एका कंपनीला देण्यात आलं होतं। या कंपनीच्या कार्यालयात 2 व्यक्ती शिरले आणि यांनी नार्वेकरांच्या नावाने पैशाची मागणी केली। तसंच नार्वेकरांशी आपण संवाद साधलाय, फोनवरून बोलणं केलं, याबाबतही त्यांनी दावा केला होता। या सगळ्या संदर्भात जेव्हा पडताळणी करण्यात आली तेव्हा कर्मचाऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिला। त्यावेळी या 2 आरोपींनी कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या संबंधित टूर ट्रॅव्हल्स कंपनीच्या। हा सगळा प्रकार नार्वेकर यांच्या लक्षात आणून दिला कंपनीच्या वतीने आणि त्यानंतर नार्वेकर यांनी आपल्या स्वीय सहाय्यकाच्या माध्यमातून मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये। नक्कीच ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।